चला तर मंडळी, उन्हाळ्यामध्ये थंडगार सरबत प्यायला सगळ्यांनाच आवडतं. मग हे पान सरबत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. अतिशय रिफ्रेशिंग असं हे सरबत बनवून तयार होतं. त्यासाठी इथे आपल्याला गॅसवरती अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवायचं आहे. तर इथे मी तापवून घेतलेलंच दूध वापरलेलं आहे. इथे मी गाईचं दूध वापरलं, तुम्ही म्हशीचं दूध वापरला तरी देखील चालेल. दुधाला छान उकळी आल्यानंतर यामध्ये अर्धा कप साखर घालायची. अगदी थोड्याशा दुधामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर छान असं मिक्स करून याची स्लरी तयार करायची आहे. आणि दुधाला उकळी आल्यानंतर ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी आपल्याला या दुधात घालायची आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचे. कॉर्नफ्लॉवरची स्लरी घातल्यानंतर याला असंच ठेवायचं नाही, छानपैकी चालवतच राहायचं आहे जोपर्यंत हे थोडंसं दाटसर होणार नाही. एक 3 ते 4 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता हे दूध जे आहे ते छान असं दाटसर व्हायला लागलेलं आहे. तर या स्टेजला इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद करून हे दूध आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. दूध थंड होतंय तोपर्यंत आपण पान मसाला तयार करून घेऊया. पान मसाला तयार करण्यासाठी इथे मी 2 चमचे बडीशेप, 4 ते 5 हिरवी वेलची, 7 ते 8 काजू 15 ते 20 मिनिटे पाण्यामध्ये भिजत घातले होते. भिजत घातलेलं संपूर्ण साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे. पाण्यासकटच घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये 2 चमचे इथे आपल्याला रोज सिरप घालायचं. रोज सिरप नसेल तर नाही घातला तरी देखील चालेल. आणि 1 मोठा चमचा गुलकंद घालायचा आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक 4 ते 5 विड्याची पाने घ्यायची आहेत. त्याचा देठाचा भाग काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तोडून यामध्ये घालायचं आहे आणि छान असं मिक्सरला याची पेस्ट तयार करून घ्यायची. ते आपली मस्त अशी पान मसाल्याची पेस्ट बनवून तयार झालेली आहे. आणि एकीकडे दूध सुद्धा थंड झाले. दूध थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ही पेस्ट मिक्स करून घ्यायची आहे. चवीनुसार तुम्ही यामध्ये हा मसाला घालू शकता. इथे मला थोडा मसाला कमी वाटला, त्यासाठी सगळाच मसाला मी यामध्ये घातलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं क्रीमी दाटसर असं हे पान सरबत बनवून तयार झालेलं आहे. तर आता यामध्ये मी 2 चमचे भरून कलरफुल चेरी घातलेली आहे. त्याचबरोबर यामध्ये मी 2 चमचे सब्जा सुद्धा घातलेला आहे. सब्जा मी 10 मिनिटे अगोदर पाण्यात भिजत घातला होता, तो सुद्धा ऍड करून घ्यायचा आहे. कारण सब्जाचं गुणधर्म हे खूप जास्त थंड असतं, उन्हाळ्यात प्रत्येकाने प्यायलाच हवं. तर इथे आपलं मस्त असं रिफ्रेशिंग पान सरबत बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये हे पान सरबत नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला सुद्धा हे सरबत खूप जास्त आवडणार आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा.